भांडूप जनता मार्केट या विभागामध्ये कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे आणि या कन्स्ट्रक्शन साईटच्या तळमजल्याचा काही भाग आहे तो खाली टाकीमध्ये कोसळल्याची घटना आहे ती काही वेळापूर्वी घडली। या ठिकाणी आहेत ते काही व्यक्ती बाहेरून आलेल्या होत्या आणि बाहेरून आलेल्या व्यक्तींचा या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या फळ्या लावण्यात आलेल्या होत्या त्या फळ्यांवरून खाली तोल गेला आणि टाकीत पडल्याची घटना आहे ती घडलेली होती। या ठिकाणी काही लोकांना ही गंभीर दुखापत झालेली आहे, त्यांना जवळच्या रुग्णालयात आहे ते हलवण्यात आलेलं आहे। तात्काळ या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या माध्यमातून देखील रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करण्यात आलं आणि सध्या या ठिकाणचा सर्व बाकीचे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करण्यात येत आहेत। या ठिकाणी स्थानिक शाखा प्रमुख देखील उपस्थित आहेत, त्यांना माहिती मिळताच ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी या सर्व घटनेची माहिती आहे ती दिलेली आहे। गेट बंद था, वॉचमैन उन लोग को मना कर रहा था, उन लोग नहीं माने, फिर उन लोग पत्थर के ऊपर से चढ़ के गेट के अंदर घुसे लड़के लोग। तो वॉचमैन को मना कर रहा था। अच्छा, आपस में उन लोग का कुछ हुआ था इसलिए उन लोग जबरदस्ती गेट से कूद के आए। गेट बंद था पण तो जेसीबी येणार होता त्यामुळे तो गेट थोडासा ओपन केला होता, थोडा ते आले ते हा गेट पण इथे बंद असतो आणि सगळं पॅक केलेलं आहे तरी पण ते लोक आले तिकडनं। आपल्याकडे स्थानिक या ठिकाणी शाखा प्रमुख आहेत जे या ठिकाणी संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेऊया। साहेब, काय झालेलं होतं, तुम्ही त्या ठिकाणी कुठे होतात, तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर काय घटना घडली? मी घरी पोचलो होतो नुकताच, तेवढ्यात फोन आला की असं स्लॅब कोसळला, पण खरी परिस्थिती आल्यावर कळली की ते स्लॅब न कोसळता काही बाहेरची लग्नाला आलेली जी मुलं होती त्यांची आपसात बाचाबाची झाली आणि ते जबरदस्ती या प्रेमायसिसमध्ये घुसले आणि या प्रेमायसिसमध्ये जे पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे एक मुलगा पडला, त्याला वाचवण्यासाठी जे दोघं आले आणि त्यात लेबर पण आले, मग त्याच्या पाठोपाठ ते 4 जण पडले वाचवताना। ॲक्च्युली एकच मुलगा पडला, मग त्याला वाचवते वेळी हे बाकीचे 4 जण पडले, त्यामध्ये लेबर 3 होते आणि 2 त्यांची लग्नाला आलेले पाहुणे होते ते। हां, तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, काय नक्की त्यांच्या प्रकृतीवर संदर्भात काय माहिती घेतली? जास्त असं सिरियस नाही आहे, मार लागलेला आहे, त्यांना क्रिटिकेअरमध्ये त्यांचे उपचार चालू आहेत। आता थोडंसं ते परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यांची तब्येत वगैरे चांगली आहे। आपण पाहिलं की ही संपूर्ण घटना आहे ती घडलेली आहे ती म्हणजे या कन्स्ट्रक्शन साईटवरती मी आता देखील दाखवू इच्छितो की या कन्स्ट्रक्शन साईटवरती सध्या रेस्क्यू ऑपरेशन आहे ते फायर ब्रिगेडच्या माध्यमातून सध्या सुरू आहे। परंतु हा जो तळमजल्याचा भाग होता त्याच्यावरती काही फळ्या टाकण्यात आलेल्या होत्या, त्या फळ्या खाली कोसळल्या आणि त्यामुळे त्या जो तोल आहे तो गेलेला अन्य लोकांचा आणि त्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात आहे ते हलवण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत ते सध्या सुरू आहेत। परंतु या संपूर्ण घटनेची माहिती आहे ती या ठिकाणचे स्थानिक शाखा प्रमुख आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यासोबतच जे वर्कर या ठिकाणी वास्तव्यास होते, ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील प्रतिक्रिया घेतली। काही लोक आहेत ती बाहेरून आलेली होती आणि बाहेरून आलेल्या लोकांनी या ठिकाणी येऊन हा जो संपूर्ण प्रसंग आहे तो त्यांच्यासोबत घडलेला आहे। सध्या त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।